राज्यसभेच्या 26 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय। राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली। अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते, मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाली आहे। आज सकाळी 10:30 वाजता विधान भवनात जैन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला जाईल। दरम्यान राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळले। भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायी महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे। एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली। भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत। दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं आम्हा मंडळींचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत। दरम्यान राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार। तर राजेंद्र जैन कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। राष्ट्रवादीच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत राजेंद्र जैन। 2004 ते 2016 दरम्यान ते विधान परिषदेचे आमदार राहिलेत। तर 2016च्या विधान परिषद निवडणुकीतून परिणय फुकेंकडून ते पराभूत झाले होते। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेल्या 25 वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत। प्रफुल्ल पटेल यांचे ते निकटवर्तीय आहेत।